सर नमस्कार. नमस्कार. नाव काय सर आपलं? माझं नाव सोमनाथ जगन्नाथ राऊत. अच्छा. तुमचं गाव कोणतं सर? गाव हजारमाची, तालुका कराड, जिल्हा सातारा. अच्छा. काय प्रॉब्लेम होता सर तुमचा? मला कोविडची लागण झाली होती. ओके. त्यामुळं आमच्या घरच्यांनी मला कराडमध्ये इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये बघितलं, पण तिथं काय एकही ठिकाणी व्हेंटिलेटरचे कॉट शिल्लक नव्हती. ओके. त्याच्यामुळं सातारला जम्बोमध्ये ॲडमिट केलेलं होतं. ओके. मग काय कंडिशन होती तुमची? कंडिशन म्हणजे माझी ऑक्सिजन लेवल जवळजवळ 45% आली होती. अरे वा. मग डॉक्टरांनी ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, सजेशन काय दिलं होतं? सजेशनमध्ये तिथे गेल्यानंतर एक 8-10 दिवसांनी थोडीफार कव्हर झाली होती. ओके. त्यानंतर काय झालं, अचानकच निमोनिया झाला. अच्छा. निमोनिया झाल्यानंतर छातीत पाणी वगैरे झालं. अरे वा. त्याच्यामुळं आयसीडी टाकायला लागली त्यांना पाणी काढण्यासाठी. अच्छा. त्यांनी ती आयसीडी वगैरे टाकली. त्यानंतर एक महिन्याभराने सगळ्या पाईप वगैरे त्यांनी काढले ओके. तिथं जम्बोमध्ये. अच्छा. आणि एक 2 महिने मी तिथं होतो. अच्छा. थोडीशी सुधारणा झाली होती माझी प्रकृतीत. ओके. तर त्यांनी परत मला डिस्चार्ज दिला. अच्छा. आणि सांगितलं की तिथून पुढचं छातीचा जो स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, अच्छा. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. ओके. तर त्यासाठी आम्ही कोल्हापूरला आलो होतो. तर त्यांनी सगळं चेकिंग वगैरे केलं. ओके. छातीचे फोटो वगैरे काढले. सांगितलं की ब्लॉकेज भरपूर आहे, अच्छा. आमच्याकडे काही एवढा इलाज होणार नाही. अरे बापरे. मग परत सर म्हणले आयसीडी एक टाकायला लागणार आहे. ओके. ठीक आहे म्हणलं टाका. ओके. टाकली तरी पण सांगितलं काही पेशंटची गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. तुम्ही सरकारी दवाखान्यात ऍडमिट करा, नाहीतर घरी घेऊन जाऊ. शिंचन तुमचं नातं कसं सर? हा माझा चुलत भाऊ आणि मावस भाऊ दोन्ही पण आहे. अच्छा. अच्छा. अरे वा. हा. मग आता हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरले, हा. हे प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट कोणी केले होते सर? त्यानंतर आम्ही दवाखान्यातून ॲम्ब्युलन्समध्ये बसलो का नाही, ओके. त्यावेळेस डॉक्टर योगेश झांजे म्हणून आमच्याबरोबर होते. ते अच्छा. व्हेंटिलेटर चालू होतं माझं ॲम्ब्युलन्समध्ये पण. ओके. त्यासाठी ते आले होते सोडवले तिथं. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की असं ठिकाणी आयुर्वेदिक औषध मिळते. ओके. त्यांनी जर तुम्हाला फरक पडत असेल तर एकदा घेऊन बघा. अच्छा. 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 आम्ही लगेच त्यांच्याकडून नंबर घेतला अच्छा. पुढचा आणि फोन केला त्यांना. ती 2-3 दिवसात लगेच त्यांचं औषध आम्ही चालू केली. अच्छा. अच्छा. आता हे चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक पडला असं जाणवलं सर? एक 15 ते 16 दिवसात लगेच त्याचा इफेक्ट जाणवायला लागला आम्हाला. अरे वा. छान छान मस्त. मग 15-16 दिवसानंतर परत डॉक्टरांना दाखवलं तुम्ही? हो. परत आम्ही ती आयसीडीची पाईप काढण्यासाठी कोल्हापूरला आलो होतो. अच्छा. तर ती मला बघूनच डॉक्टर जरा चाट पडले. अरे वा. अच्छा. अच्छा. म्हणजे पेशंटच्या तब्येतीत भरपूर सुधारलाय. अरे वा. हो. मस्त. हो. मग 15 दिवसानंतर ती आयसीडीची पाईप काढून टाकली? अरे वा. त्यानंतर परत 1 महिन्यानंतर बोलवलं आम्हाला. अच्छा. मग ती ही औषधं कंटिन्यू चालूच होती? कंटिन्यू चालूच होती. अच्छा. मग किती महिने वापरल्यानंतर परत आला डॉक्टरांच्या? आता आम्ही 2 महिने वापरलेले औषधं. आणि आता जस्ट दवाखान्यातून झालो. ओके. 3ऱ्या महिन्यात औषध घेतली आम्ही. अच्छा. किती टक्के आता लंग्स तुमचं काम करते? आता नाही जवळजवळ 90% काम करतो. अरे वा. हो. म्हणजे तुम्हाला चांगला फरक पडला? हो, चांगला फरक. अच्छा. म्हणजे आता 3ऱ्या महिन्याचा कोर्स घेण्यासाठी तुम्ही कोल्हापूरला परत आलाय? हो. अरे वा. अच्छा. आता हा कंटिन्यू करा. बरं. आणि तिथून पुढं अनेक लोकांना सजेस्ट करा साहेब. हो, सांगणार की. एखाद्याचे जीव जर वाचत असेल तर आम्ही सांगणार ना. म्हणजे तुम्हाला पण एक चांगलं जीवदान दिले. अनेक लोकांना पण जीवदान मिळेल साहेब अशा चांगल्या आयुर्वेदिक औषधांनी. हो, सांगणार, जरूर सांग. थँक्यू साहेब. थँक्यू. नमस्कार.